नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूजीसी नेट सेट एक्झाम या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण विषय मराठी यामध्ये यूजीसी नेट ऑगस्ट 2024 याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. म्हणजे 2024 ऑगस्ट 2024 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यामध्ये आपण संपूर्ण पेपर प्लस स्पष्टीकरण सोबत कोणत्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा मग कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि आज याचा भाग 1 आहे. यात आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे यूजीसी नेट सेट एक्झाम याची एक बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे. सोबत लाईव्ह बॅच असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी असणार आहे. पीवायक्यू एमसीक्यू टेस्ट असणार आहे. स्पष्टीकरणासह बहुपर्याय प्रश्न आहे. लॅपटॉप आणि वेब व्ह्यू आहे. सोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये हे सर्च करायचे एमएस यूजीसी नेट पेपर 2 आणि अशा पद्धतीचा कोर्स तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कंटेंट मध्ये जायचं आहे. त्यामध्ये बघा, नोट्स, पेपर वन, इंग्लिश प्लस हिंदी आणि पीवायक्यू टेस्ट, नेट सेट पेपर 2, मॉक टेस्ट, विकली टेस्ट, असं सगळं कंटेंट तिथे अवेलेबल आहे. सोबत लाईव्ह क्लास जर का तुम्ही जॉईन केलं तर तिथे नोटिफिकेशन सुद्धा येणार आहे आणि इथे मॉक टेस्ट वगैरे सगळं असणार आहे. तर नक्की एनरोल करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग प्रश्नांना पाहूया. पुढील कवीचा कालानुक्रम सांगा. मुक्तेश्वर, वेणाबाई, वामन पंडित, दासोपंत, विठ्ठल बेडकर. पहिले येईल मुक्तेश्वर. ठीक आहे. त्यानंतर येतील वामन पंडित आणि त्यानंतर येतील विठ्ठल बेळकर, वेणाबाई आणि दासोपंत. सॉरी, एक मिनिट. पहिले येईल मुक्तेश्वर, त्यानंतर येईल वामन पंडित, दासोपंत, नंतर वेणाबाई आणि शेवटी विठ्ठल बेडकर. ठीक आहे. शेवटी, कारण हे 18व्या शतकाचे आहे, तेवढं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर वेणाबाई ज्या आहेत त्या 1627 ते 1678 समर्थ रामदासांच्या शिष्या होत्या, त्या तुम्हाला माहिती असेल तर. त्यानंतर वामन पंडित. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, गोम कुलकर्णी यांनी एकनाथाच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्याची कोणती 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत? एकनाथांनी लोकबंधाची कल्पना वापरली आहे. ए. ऑप्शन बी, एकनाथांनी शृंगार कथेचा अवलंबन केला आहे. एकनाथांनी स्त्रीचे अनन्य असे प्रतिमान उभा करायचे होते. एकनाथासमोर महाकाव्याचा आदर्श होता. ई. एकनाथांनी स्वयंवर कथेचे रूपांतर शृंगार कथेत होऊ दिले नाही. सॉरी, पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. आपल्या यामधलं ए, सी आणि ई म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते उत्तर बरोबर आहे. एकनाथांनी लोकबंधाची कल्पना वापरली. त्यांनी हे काव्य सामान्य लोकांसाठी सुलभ आणि रंजक स्वरूपात मांडले. त्यानंतर एकनाथांनी स्त्रीचे अनन्य असे प्रतिमान उभा करायचे होते. त्यांनी रुक्मिणीच्या पात्राद्वारे एक आदर्श आणि स्वावलंबी स्त्रीचे चित्रण केलेले आहे. सोबतच एकनाथांनी स्वयंवर कथेचे रूपांतर शृंगार कथेत होऊ दिले नाही. जरी ही प्रेमकथा असली तरी त्यांनी त्यातील आध्यात्मिक आणि सात्विक भाव जपला. त्यांचे केवळ लैंगिक किंवा उथळ शृंगारात रूपांतर होऊ दिले नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ACE असणार आहे. ओके. ओके. तर आपलं ह्या प्रश्नाचा पुढील कवीचा कालानुक्रम यामध्ये आपलं ऑप्शन आहे ऑप्शन 4. ठीक आहे. आणि गोमक कुलकर्णी यांनी एकनाथाच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्याची 3 वैशिष्ट्ये सांगितली. त्यामध्ये आपली ACE बरोबर आहे. त्यामुळे आपला ऑप्शन असणार आहे 3. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, जयंत पवार यांच्या वरण भात लोण्यानी कोण काय
पुणे या कथासंग्रहातील कोणत्या कथेत संत रामदेव आणि संत तुकाराम यांच्या स्वप्नात येऊन विठोबावर शतकोटी अभंग करायला सांगितले, या दंतकथेचा उल्लेख आलेला आहे. आणि ते वरण भात लोणच्या आणि कोण नाही कोणच्या असं पद्धतीचं आहे ते, ठीक आहे. तर हे आपल्याला घटक 10 मध्ये साहित्य कृती जे आहे त्यातला हा प्रश्न आहे. जयंत पवारचं वरण भात लोणच्या आणि कोण नाही कोणच्या या कथासंग्रह आपल्याला दिलेला आहे आणि ते आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या कथासंग्रहातला हा प्रश्न आहे की कोणत्या कथेत संत रामदेवांनी संत तुकाराम यांच्या स्वप्नातून विठोबावर शतकोटी अभंग करायला सांगितले, या दंतकथेचा उल्लेख झालाय. बाबल्या आयुष्यातील धांदात सत्य, तर्काच्या खुटीवरून निसटलेले रहस्य, अगोचरही वास्तवच असते, सर निघाले सप्त पाताळाकडे. तर हे आता आपल्याला वाचल्याशिवाय येणार नाही, है ना. त्यामुळे एकंदरीत तुम्ही जर का आता अभ्यास करत असाल तर घटक 10 पासून सुरू करा आणि कथासंग्रह वाचणं सुरू करा. त्यामध्ये आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3, अगोचरही वास्तवच असतं. यामध्ये यांनी दंतकथेचा उल्लेख केलाय, त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन 3. समोरचा प्रश्न आहे, असभ्य अर्थ चेतविणारे काव्य अश्लीलच ठरते असे कोण म्हटले? विश्वनाथ, वामन, कुंतक, जयदेव. असभ्य अर्थ चेतवणारे काव्य अश्लीलच ठरते, हे जे आहे ते वामन यांनी म्हटलेलं आहे. भारतीय काव्यशास्त्रात अश्लीलत्व हा एक महत्वाचा काव्यदोष मानला गेला आहे आणि आचार्य वामन यांच्या मते ज्या काव्यामधून किंवा शब्दांमधून असभ्य, अमंगल आणि या अर्थांची जाणीव होते ते काव्य अश्लील ठरते. तर काव्याचा मुख्य अर्थ समजून घेण्यात अडथळा आणणाऱ्या घटकांना आपण काव्यदोष म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे वामन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. त्यानंतर आता आपल्याला भाऊ पाटे यांच्या कलाकृतीला आणि त्यांचे प्रकाशन वर्ष यांच्या योग्य जुळवायचे आहेत. अं, चला जुळवा मग. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत होईल आहे. एचं राळ्याचं आहे 1975, जेल बर्ड्सचं आहे 1982, एक सुनेरा ख्वाबचा आहे 1980 आणि थोडी सी जो पेली 1986. ठीक आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन 3. ठीक आहे, हे आहे त्यांचे प्रकाशन वर्ष. आता भाऊपाध्यायच्या कलाकृती विचारल्या, अशा वेगवेगळ्या लेखकांच्या याच्यावर पण सुद्धा विचारू शकतात. समोरचा प्रश्न आहे, दाक्षिणात्य साहित्य संस्कृती या मराठीशीच अनुबंध या ग्रंथाचे लेखक कोण आहे? राची ढेरे, शबा जोशी, तौरो, माणिक धनपलवार. सांगा बघू कोण असणार आहे? दाक्षिणात्य साहित्य संस्कृती या मराठीशी अनुबद्ध या ग्रंथाचे लेखक आहे माणिक धनपलवार आणि ते माजी मराठी विभाग प्रमुख उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे होते. हे पुस्तक प्रामुख्याने दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा आणि संस्कृतीच्या इतिहासावर आणि तंजावर संबंधित अध्ययनावर प्रकाश टाकते. हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्था मुंबईद्वारे प्रकाशित झालेले आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4, माणिक धनपलवार. त्यानंतर पाण्यावरल्या पाकळ्या या जपानी हायकूचे भाषांतर कोणी केलेले आहे? शिरीष पै, निरंजन उजगरे, निस्मिन बेडेकर, शांता शेळके. चला सांगा बघू. तर पाण्यावरील पाकळ्या या जपानी हायकूचे जे आहे ते शांता शेळके यांनी केलेले आहे. या प्रसिद्ध कवयित्री आहेत आणि त्यांनी अनुवाद केलेला आहे. त्यांनी हायकूचे भाषांतर करताना त्यांच्या मूळ तांत्रिक नियमांपेक्षा त्यातील काव्यगुणावर अधिक भर देऊन ते मराठी वाचकांसाठी सहज आणि सुलभ केलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? शांता शेळके, ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ग्रामीण साहित्याची तात्विक बैठक शोधणारे आनंद यादव मूलतः कलावादाच्या पर्यावरणातून स्वतःला मोकळं करीत चळवळीची मांडणी करताना दिसतात, असे मत कोणी व्यक्त केलेले आहे? मत कोणी व्यक्त केले आहे किंवा मग हे मत कोणाचे आहे, हे विधाने कोणाचे आहे, असं सगळं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला ती नोट करायचं आहे. ठीक आहे, बोराडे, भास्कर चंदन, वासुदेव मुलाटे, नागनाथ कोतापल्ले. तर हे आहे भास्कर चंदनशिव यांचं आणि हे मत कोणाचे? भास्कर चंदनशिव यांचं आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन 2.
त्यानंतर सन 1955 मध्ये दिलीप चित्रे यांनी शब्द हे नियतकाल कोणासोबत मिळून सुरू केले? हा तर खूप उत्तम प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. सतीश काळेसकर, रमेश समर्थ, अरुण कोलटकर, विलास सारंग. सन 1955 मध्ये दिलीप चित्रे यांनी शब्द हे नियतकाल काढलं होतं. तर हे आपल्याला माहिती झालेलं आहे. ठीक आहे. यामध्ये त्यांनी रमेश समर्थ, अरुण कोलटकर असे दोन्ही होते. पण रमेश समर्थ ते आधी आले होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे रमेश समर्थ. 1954-55 ची ही गोष्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे रमेश समर्थ. नंतर समोरचा प्रश्न आहे, गावा हस्ती आला तेथे जाथत्य हस्ती पाहू गेले. ऐके पाव देखिला, एक सोंड देखिली, एके पाठ देखिली, एक पोट देखिले. या लोककथेचे संकलन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात झालेले आहे? सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, पूजावसर, पंचतंत्र. चला सांगा बघू. हे जे आहे दृष्टांत पाठ इथे आलेला आहे आणि हा ग्रंथ महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी दिलेल्या उदाहरणाचा संग्रह आहे. संकलन केशिराज बास यांनी केलेलं आहे. यामध्ये परमेश्वराचे स्वरूप अफाट असून मानवाचे ज्ञान मर्यादित असते हे पटवून देण्यासाठी चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत दिलेला आहे. ठीक आहे. सूत्रपाठ हा चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा मुख्य ग्रंथ आहे. नंतर पूजा वसर जे हा मानव पंथातील आचारांशी संबंधित ग्रंथ आहे. पंचतंत्र हा विष्णू शर्मा यांनी लिहिलेला प्राचीन भारतीय बोधकथांचा संग्रह आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे? 2 दृष्टांतपाठ असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, दिल्ली मला धोरवी तुझी, तू यज्ञाचा घोडा जसा, जो आवडेल तो तुझा मालक. ही राजकीय सत्याचे चित्रण करणारी आदिवासी कविता कोणाची आहे? सुभाष आडे, प्रभू राजगडकर, विठ्ठल धुर्वे, संघजा मेश्राम. ही जी आदिवासी कविता आहे ती प्रभू राजगडकर यांची आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख आदिवासी साहित्यिक आणि कवी आहेत ते, ज्यांनी आपल्या साहित्यातून आदिवासी संस्कृती जिव्हाळ्याचे समर्थपणे मांडणे केले आहे. समोरचा प्रश्न आहे, संत तुकारामांनी मोजक्या शब्दात रतिसंघातून गोपीकृष्णाची जीवशिवाची एकरूपता कोणत्या गवळणीत दाखवली आहे? आलिंगन कंठाकंठी पडे मिठी सर्वांगे मुह पाहे डोळा, वाळो जन मज म्हणोत शिंदडी हरी तुझी कांती रे सावळे. सांगा बघू. तर इथे आलिंगन कंठाकंठी पडे मिठी सर्वांगी हे जे आहे याचा भावार्थ काय? या गवळणीमध्ये संत तुकाराम महाराज गोपी आणि कृष्णाच्या मिलनातून जीव, मानवी आत्मा आणि शिव म्हणजे परमात्मा यांच्यातील अद्वैत किंवा एकरूपतेचे वर्णन करतात आहे. जेव्हा भक्त आणि भगवंत एकमेकात मिसळून जातात तेव्हा त्यांच्यातील द्वैत संपून ते एकरूप होतात. हे या ओळीतून आपल्या समोर येते आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, लीळा चरित्राची रचना करण्यापूर्वी माईंभट खेई भट्टांना भेटण्यासाठी गेले. त्या संदर्भात कोणत्या लीळा समाविष्ट झालेल्या आहेत? ए म्हणतात जे गोसावीच्या लीळा शोधवीय, बी म्हणतायत तव खेईभट खेती करावी जाती, सी आहे खेईभट खेती काच करीत आणि माईंभट्ट या मागा मागा गोसावीच्या लीळा पुसतील. डी आहे तव खेईभट कृष्ण करावे या जाती, ई आहे खेईभट कृषी कर्म करीत आणि माईंभट्ट या मागा मागा गोसावीच्या लीळा पुसतील. यापैकी आपल्याला पर्याय निवडायचा आहे. यापैकी ए, डी आणि ई जे आहे ते कृषी कर्मावर आधारित आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. ऑप्शन 2. आता समोरचा प्रश्न आहे, कला वस्तूची निर्मिती आणि रसिकांची सौंदर्यानुभूती या दोन्ही साहित्यबाह्य अशा समाज व्यवस्था साकार होत असतात. म्हणून साहित्य कला समीक्षेने जात वर्ग पितृसत्तेची दखल घेतली पाहिजे हे मत कोणी मांडले आहे? धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड शरद पाटील, राहुल सातपुते, प्राची ढेरे. तर हे मत जे आहे हे तुम्ही लिहून ठेवा, हे मत कोणाचे आहे. ठीक आहे. कॉम्रेड शरद पाटील यांचे हे मत आहे आणि कॉम्रेड शरद पाटील यांनी मार्क्सवादी वर्गव्यवस्था, फुले आंबेडकरवादी जाती व्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती यांचा एकत्रित मेळ घालून भारतीय समाज व्यवस्थेचा एक नवीन सत्यशोधक मार्क्सवादी दृष्टिकोन मांडलेला आहे, ज्यामध्ये जात वर्ग आणि पितृसत्ता या तिन्हीची दखल घेतली पाहिजे हा विचार त्यांनी आपल्या साहित्यात मांडलाय. आणि कलेचे सौंदर्यशास्त्र इतर वैचारिक ग्रंथामध्ये सुद्धा ठामपणे मांडले आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे.
समोरचा प्रश्न आहे, बनगरवाडी या कादंबरीमध्ये व्यक्तिरिक्त रामा बनकर या धनगराचा म्हातारा व काकुआ बाबतीत खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. काकुबाचे वय 70 वर्ष आहे. काकुबा 10 वर्षाचा होता तेव्हापासून मेंढरे राखत आहे. काकुबा सकाळच्या प्रहरी उरलेली 3च मेंढरे घेऊन रानात जाईल. डी आहे, दुष्काळात गाव सोडून गेलेली माणसे बनगरवाडीत परत येतील याबाबत काकुबा आशावादी होता. काकुबाकडून एका परगावाच्या इस्माने 20 मेंढरे नेली होती. आता हा प्रश्न घटक 10 मधला आहे, बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर यांचा. आणि ही कथा तुम्ही वाचा नक्की, कारण यावर भरपूर प्रश्न याआधी सुद्धा विचारले गेलेले आहेत. तर सांगा बघू. आणि हे जर का आपल्याला माहिती असेल पाहिजे असेल तर आपल्याला ती वाचावी लागेल. ठीक आहे. यामधलं बी, सी आणि ई जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे काकुआ 10 वर्षाचा होता तेव्हापासून मेंढरे राखत असे. काकुबा सकाळच्या प्रहरी उरलेली 3च मेंढरे घेऊन रानात जाईल आणि काकुबाकडून एका परगावच्या इस्माने 20 मेंढरे नेली होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे BCE. ठीक आहे. 2. नंतर समोरचा प्रश्न आहे, पाश्चात्य स्त्रीवादी साहित्य प्रवाहाच्या बाबतीत अस्तित्वात आलेले विविध भूमिका कोणत्या आहेत? ए म्हटलं आहे, इंग्रजी स्त्रीवादी अभ्यासकांनी स्त्रियांच्या शोषणावर भर देऊन मार्क्सवादी दृष्टिकोन स्वीकारला. बी म्हणतात आहे, फ्रेंच स्त्रीवादी अभ्यासकांनी वीरचनावादी भूमिका स्वीकारून भाषेचा शोध घेतला. पण फ्रेंच स्त्रीवादी अभ्यासकांनी मानसशास्त्रीय बाजूने स्त्रीवादी साहित्यात उमटणाऱ्या मानसिक कुंचंबणीवर मात्र भर दिला नाही. अमेरिकन स्त्रीवादी अभ्यासकांनी पाठ्यनिष्ठ पद्धती स्वीकारली. आणि ई आहे, स्त्रीवादी समीक्षा ही बहुतत्ववादी ठरत नाही. यापैकी अचूक पर्याय कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ABC, ACE, ABD, AB. तर यापैकी काय विविध भूमिका आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. त्यापैकी आपल्याला A, B आणि डी जे आहे ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे ह्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार. नंतर समोरचा प्रश्न आहे, प्राचीन काव्यासंदर्भात योग्य विधानाचे पर्याय निवडा. संपूर्ण पंचतंत्र गद्यात आहे. प्राचीन भारतीय साहित्याच्या परंपरेनुसार काव्य हे पद्यबद्ध, गद्यबद्ध आणि मिश्र या तिन्ही स्वरूपात असू शकते. पद्यात्मक प्रबंधाला सर्गबंध काव्य म्हणतात आणि गद्यबंध आणि पाबंध अशा सर्वच श्रव्य प्रबंधांना कथा काव्य म्हटले जातं. ई म्हणतात आहे, गद्यात्मक प्रबंधाला महाकाव्य म्हटलं जातं. तर आपलं उत्तर काय असणार आहे सांगा बघू. त्यापैकी बी, सी आणि डी. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे. म्हणजे प्राचीन भारतीय साहित्याच्या परंपरेनुसार काव्य हे पद्यबद्ध, गद्यबद्ध आणि मिश्र या तिन्ही स्वरूपात असू शकते. त्यानंतर पद्यात्मक काव्यबंधाला सर्गबंध काव्य म्हणतात आणि डी जे आहे, गद्यबद्ध आणि पाबंध अशा सर्व श्रव्य प्रबंधांना कथा काव्य म्हटले जातात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, लेन वर्ग व चॉम्स्की यांसारखे अमेरिकन संरचनावादी यांच्या मते ए ऑप्शन, भाषिक संरचनेचे ज्ञान करून घेण्याची क्षमता माणसात उपजत असते. भाषा शिकण्याचे सामर्थ्य आनुवंशिक रीतीने संक्रमित होत असते. सी, भाषेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तिची निर्मितीशीलता. डी, भाषा शिकण्यासाठी आधी व्याकरण शिकावे लागते. ई, इथे चुकलेल्या भाषेची नियम व्यवस्था ज्ञानात घेणे सुलभ नसते. काय सांगा? ACE, ADE, ABC, ACD. तर अमेरिकन संरचनावादी जे आहे त्यामध्ये ए, बी आणि सी, भाषिक संरचनेचे ज्ञान करूनही घेण्याची क्षमता माणसात उपजत असते. भाषा शिकण्याचं सामर्थ्य आनुवंशिक रीतीने संक्रमित होत असते. त्यानंतर भाषेची सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तिची निर्मितीशीलता. म्हणजे आपलं ऑप्शन 3 जे आहे ते उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 1985 पासून सुरू झालेल्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या पहिल्या 5 अध्यक्षांचा योग्य तो क्रम लावा. आता आपल्याला मराठी जनसाहित्य संमेलनाबद्दल विचारलंय. त्यामध्ये सदा कराडे, सुरेंद्र बारलिंगे, आनंद यादव, उद्धव शेळके आणि जनार्दन वाघमारे असं त्यांचा क्रम दिलेले आहे. आणि यापैकी ते लावायचं. 1985 पासून सुरू झालेलं मराठी जनसाहित्य संमेलन. ठीक आहे. पहिले तर उद्धव शेळके होते, त्यानंतर जनार्दन वाघमारे, नंतर सुरेंद्र बालंगिले, त्यानंतर आनंद यादव आणि शेवटी सदा कराडे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. 1985 मध्ये उद्धव शेळके, दुसरे संमेलन जनार्दन वाघमारे, चौथे संमेलन 1990 मध्ये झाले होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. DEBCA. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, भाषा विज्ञानाचा आणि भाषा वैज्ञानिक संशोधनाचा वापर करून साहित्य समीक्षा, शब्दकोश, भाषा शिक्षण या क्षेत्रात उपयुक्त आणि भरीव कामगिरी करण्यास मात्र भरपूर वाव आहे. हे प्रोफेसर धोंगडे यांचे विधान कोणत्या क्षेत्रास अनुलक्षून आहे?
आदिबंध समीक्षा, उपयोजित समीक्षा, उपयोजित भाषा विज्ञान की भारतीय काव्यशास्त्र. तर यामध्ये भाषा विज्ञानाचा आणि भाषा वैज्ञानिक संशोधनाचा वापर जो आहे उपयोजित भाषा विज्ञानमध्ये केलेला आहे. भाषा विज्ञानाच्या सिद्धांताचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणे म्हणजे उपयोजित भाषा विज्ञान. आणि स्वरूप यांच्या यामध्ये भाषा शिक्षण, शब्दकोश निर्मिती आणि भाषांतर या क्षेत्रांचा समावेश होतो. त्यानंतर प्राध्यापक धोंगडे यांचे हे विधान याच व्यावहारिक उपयोगावर प्रकाश टाकते आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे, ऑप्शन 3 असणार आहे, उपयोजित भाषा विज्ञान. तर एकंदरीत आपल्याला हे थोडंसं घटक 10 वर प्रश्न विचारले गेलेले आहे हे समजलेलं आहे, किंवा मग हे मते कोणाची आहे, हे विधाने कोणाची आहे, किंवा मग अ, घटक 10 मधून जे आहे ते प्रश्न कालानुक्रम लावा, त्याचा परिस्थितींचा जे आहे ते कोणती परिस्थिती पहिली आली होती ते सगळं तुम्हाला विचारलेलं आहे यामध्ये. त्यामुळे आपल्याला जर का तुम्हाला अभ्यास आत्ताच सुरू करायचा असेल तर तुम्ही अ, नक्की घटक 10 पासून सुरू करा आणि अभ्यासाला लागा. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.